हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण महिलांनी म्हणजेच गृहिणींनी घरामध्ये अपडेट कसं राहावं, कामं वेळेत कशी पार पाडावी आणि व्यवस्थितपणा आपल्या कामामध्ये कसा असला पाहिजे, तो आपण आजच्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल आणि जर तुम्हाला माझा व्लॉग 1% जरी आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण की मग येणाऱ्या व्लॉगचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. आणि हे नोटिफिकेशन सगळ्यात फ्री आहे, म्हणजे सबस्क्रिप्शन फ्री आहे. कुठलेही तुम्हाला चार्जेस वगैरे आकारले जाणार नाहीत. तर सगळ्यात सुरुवातीला आपण महिला सकाळी उठल्याबरोबर झाडलोट वगैरे करतो. तर आताचं थोडंसं माझं रुटीन चेंज झालेलं आहे, कारण की आता मुलांना लागलेल्या आहेत सुट्ट्या. त्यामुळे घड्याळाच्या काट्यानुसार धावणं आणि पळणं थोडंसं आता मी थांबवलेलं आहे. थोडासा वेळ आता मी स्वतःसाठी देते. तर इथे मी माझी अंघोळ वगैरे केली, केस धुतले होते, ते व्यवस्थित झटकून घेतले. केस झटकत असताना जास्त जोरात झटकायचे नाही. केसांना कधीही ओल्या केसांमध्ये सिरम लावायचं. तर जे हेअर सिरम जे मिळतं ना, तर त्यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही. मस्त केस सिल्की सुळसुळीत असे होतात आणि एक शाईन वाटते केसांना. तर हे सिरमचं काम आहे. दुसरी गोष्ट, केस व्यवस्थित तुम्ही ओले केसांमध्ये क्लच करा आणि ते केस विंचरू नका. असेच केस क्लच करा. तर त्याच्यामुळे काय होईल, केस सुकतील देखील आणि व्यवस्थित आवरल्यासारखे दिसतील. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे चेहऱ्याला नेहमी चेहरा जर तुम्ही वॉश करत असाल तर फेस वॉश तुम्ही नक्की वापरा. कुठलाही साबण वगैरे वापरू नका. सेकंड थिंग, तुम्ही चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा. त्यामुळे तुमचा चेहरा खूप हेल्दी दिसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, थोडासा लिप बाम किंवा मग वॅसलिन वगैरे जर असं काही असेल तुमच्याकडे तर ते नक्कीच लावा. इतक्या छोट्याशा गोष्टी जर तुम्ही केल्या ना रोजच्या रोज सकाळी, तर तुम्ही खूप अपडेट असे वाटाल आणि मस्त स्वतःला ज्यावेळेस आरशामध्ये पाहता त्यावेळेस फ्रेश असं फील होईल. म्हणून मग नंतर जी कामं तुम्ही करणार आहात तर ती कामं करत असताना तुम्हाला कंटाळा अजिबातच येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणीही जर तुम्हाला घरातल्या मेंबरने जरी बघितलं तरी त्यांना देखील फ्रेश फील होईल. तर आता इथे ना मी माझं सगळं आवरलं आणि हॉलमध्ये आलेली आहे. थोडंसं निवांतच काम केलेलं आहे. खिडकीमध्ये साडी सुकत टाकलेली आहे आणि ती बघा कशी वाऱ्याने झालेली आहे. तर इथे खिडकीतून ना भरपूर अशी धूळ येते. तर माझं सगळं आवरल्यानंतर मी ना सगळ्यात पहिल्यांदा हे सोफ्याचे कव्हर झटकून घेते, कारण की खिडकीच्या जवळ सोफा असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये भरपूर अशी धूळ येते आणि म्हणून सोफ्याचे रोजचे रोज कव्हर मी झटकून घेते. आणि सोबतच झटकलेली धूळ जी खाली पडलेली आहे लगेचच झाडू मारून स्वच्छ करून घ्यायची आपली लादी. तर जुने माणसं जे होते, वयस्कर माणसं, आपले आजी वगैरे, तर त्या नेहमी सांगायच्या सकाळी उठल्याबरोबर पारोसं वगैरे काढलं पाहिजे. बरोबर आहे, त्यांचं सकाळी उठल्याबरोबरच पारोसं काढलं पाहिजे. पण शहरामध्ये ना सकाळी उठल्याबरोबर ह्या गोष्टी करायला थोड्याशा कठीण जातात. कठीण म्हणण्यापेक्षा घड्याळाच्या काट्यानुसार नेहमीच आपण धावत असतो. आता बघा, जून महिना सुरू होईल की नाही, जूनच्या 13-14 तारखेपासून शाळा सुरू होतील. आणि मग एकदा का शाळा सुरू झाल्या की गृहिणींची एक ड्युटी सुरू होते. मुलांचे धावपळीचे दिवस शाळेचे सुरू होतात, त्यांचे टिफिन, त्यांना आवरणं, आणि अशा वेळेस ना आपल्याला जवळपास 5:30-5 वाजताच उठावं लागतं आणि तिथून पुढून आपला जो सगळा दिवस असतो तो सुरू होतो. आणि म्हणून अशा वेळेस ना मला वाटतं कामाला आपण कोणतं प्राधान्य द्यावं, पहिलं काम कोणतं करावं हे ज्या त्या गृहिणीने स्वतः ठरवावं. तर आता मी थोडीशी निवांत आहे, त्यामुळे घड्याळाच्या काट्यानुसार जर धावायचं आहे तर अजिबातच मी तसं करणार नाहीये. तर थोडंफार मी माझ्या कलेने आता हा वेळ घालवणार आहे. कारण की कसं आहे, शाळा सुरू झाल्यापासून क्लास आणि घरातली कामं आणि व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग यामध्ये ना माझा भरपूर वेळ जातो आणि ना खरं सांगते स्वतःला असा वेळ मिळत नाही. त्यामुळे निवांत असं आता सध्या तरी माझं चाललेलं आहे. पण मग मी थोरा मोठ्यांना चुकीचं अजिबातच ठरवणार नाही. ते जे काही सांगत होते ते बरोबरच सांगत होते. तर असो, आता वाजलेले आहेत सकाळचे जवळपास 8:45 होत आलेले आहेत आणि आता 8:45 वाजता मी इथे झाडलोट करून घेते. आता व्यवस्थित सगळी झाडलोट करून झाले ना, घरातला सगळा कचरा व्यवस्थित निघाला की घर छान असं फ्रेश वाटायला लागतं. झाडू मारून झाल्यानंतर मी किचनमध्ये आले आणि आता बघा इथे सकाळी चहा केला होता.
गॅसवरती तो चहाचा पॅन आहे, तर सकाळी माझे मिस्टर ना ब्लॅक टी करून स्वतः घेतात आणि ग्राउंडमध्ये निघून जातात. त्याच्यामुळे हा चहाचा टोप जो आहे तो गॅसवर आहे. बाकी सगळं किचन मी रात्रीच आवरलं होतं. रात्री सगळी ती भांडी बास्केटमध्ये ठेवली होती आणि आता इतका भांड्याचा ढिगारा म्हटलं की आता तो पहिला आवरला पाहिजे, नाहीतर मग एरवी आपल्याला जी भांडी लागतात तर ती भांडी काढत असताना भरपूर असा आवाज होतो. आणि म्हणून मग आपण काय करायचं, पहिल्यांदा ही जी घासून ठेवलेली भांडी आहेत ना ती पहिली लावून घ्यायची, म्हणजे पटापट आपल्याला भांडी देखील सापडतात, आवाज वगैरे होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं किचनमध्ये पसारा दिसत नाही. तर किचन तुम्ही ऑर्गनाइज केलेलं असेल किंवा नसेल, पण कामं जर तुम्ही व्यवस्थित शिस्तबद्ध जर केली ना, तर तुमचं किचन नेहमीच आवरल्यासारखं दिसेल. आता इथे मी काहीच महिन्यांपूर्वी माझं हे किचनच्या ट्रॉल्या वगैरे केलेल्या आहेत. त्यामुळे ही सगळी भांडी या किचनच्या ट्रॉल्यांमध्ये वगैरे व्यवस्थित सेट होतात. नाहीतर ज्यावेळेस माझं ओपन किचन होतं, त्यावेळेस देखील भरपूर असा मांडणीमध्ये भांडे वगैरे असे ओपन दिसायचे. पण आता थोडंसं मला हे पसारा आवरल्यासारखं वाटतंय. तर हे जे किचन ट्रॉल्या जे तुम्ही करत असाल ना, तर ते रिमूव्हेबल असल्या पाहिजेत. म्हणजे ह्या आतले जे काय म्हणतो आपण, ह्या ज्या जाळ्या वगैरे आहेत आतल्या, तर ते ना आपल्याला काढता आलं पाहिजे आणि काढून स्वच्छ धुवून लावता आलं पाहिजे. जर तुम्ही फिक्स केलत ना, तर त्याचे दोन म्हणजे काय म्हणतात दुष्परिणाम किंवा मग तोटे काय आहेत, तर फिक्स ज्यावेळेस तुम्ही ट्रॉल्या करता त्यावेळेस त्या गंजतात. सगळ्यात महत्त्वाचं ओली भांडी लावू नका. फिक्स ट्रॉल्यांमध्ये ते गंज पकडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं झुरळ बनण्याचं ते एक कारण होऊ शकतं. तर ह्या ज्या म्हणजे सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत तर त्या ना निघतात आणि व्यवस्थित आपण त्या क्लीन करून धुवून सुकवून पुन्हा आपण लावू शकतो. इथे सगळी भांडी मी लावून घेतली आणि आता हा बघा, हा जो टोप होता चहाचा तो सिंकमध्ये ठेवून घेतला. किचन आता मी बऱ्यापैकी आवरलेलं आहे. आता आलेली आहे मी बेडरूममध्ये. आणि इतका कपड्यांचा जो ढिगारा होता, तो मी सगळा व्यवस्थित आवरला आणि लगेचच कपाटामध्ये सेट करून दिला. म्हणजे ज्याचे त्याचे कपडे व्यवस्थित त्याच्या कप्प्यांमध्ये मी व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत. आणि कपड्यांच्या घड्या देखील आपण शिस्तबद्धरित्या घातल्या तर कपाट आपलं ऑर्गनाइज वाटतं. तर मी नेक्स्ट व्लॉगमध्ये कदाचित तुम्हाला माझं कपाट देखील दाखवेल. जास्त काही मोठं माझं वॉर्डरोबसारखं कपाट नाहीये, छोटंसंच आहे, तरी देखील मी ते व्यवस्थित सेट केलं. हे तुम्हाला मी एका व्लॉगमध्ये दाखवलं होतं आणि तसंच सेट केलेलं कपाट आत्ता देखील आहे. अजिबात ते व्यवस्थित असं म्हणजे विखुरलेलं असं वाटत नाही. तर खूप छान असं घड्या वगैरे लावून जर आपण ठेवल्या ना, तर आपण आपलं कपाट देखील तेवढंच ऑर्गनाइज वाटतं. आता हे सगळं आवरल्यानंतर इथे ना मी आता बसलेली आहे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी. तर आता सुट्टी असल्यामुळे मुलांचं थोडंसं निवांत चाललेलं आहे आणि मुलांचे पप्पा देखील आरामात आता घरी येतील. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता जो माझ्याकडे 1 तास जो आहे, तर त्या 1 तासामध्ये मी काय करते, जो व्हिडिओ मी आदल्या दिवशी शूट केला होता, तर त्याचं एडिटिंगचं काम सुरू आहे. एक व्हिडिओ मी रात्रीच अपलोड केला होता, पण त्याचं थंबनेल बाकी होता, तर त्याचं काम मी इथे करते. तर हा माझा लॅपटॉप आहे आणि याच्यावर माझं काम चालू आहे. तसं बघायला गेलं तर आपण मोबाईलवर देखील एडिटिंग करू शकतो. पण मोबाईलमध्ये मला असं वाटतं जास्त फीचर्स नसल्यामुळे मला ते काम लॅपटॉपवर करणं जास्त सोपं वाटतं. तर इथे मी व्हिडिओ एडिट केला आणि पोस्ट देखील केला, म्हणजे अपलोड देखील करून ठेवला आहे. त्याचं शेड्यूल लावून ठेवलेलं आहे आणि तो बरोबर त्या वेळेला शेड्यूल होऊन म्हणजे तो पब्लिश होऊन जाईल. इथे मी आलेली आहे किचनमध्ये आणि आदल्या दिवशी माझ्या मिस्टरांनी तेलाची ऑर्डर दिली होती. तर हे ना ग्राउंडनट ऑइल म्हणजे शेंगदाण्याचं तेल आहे. तर आपण घाण्याचं जे तेल म्हणतो ना, कोल्ड प्रेस ऑइल, तर ते आहे. तर 5 लिटर तेल इथे मी मागवलेलं आहे. 5 लिटर तेल महिनाभर मला व्यवस्थित पुरून जातं. थोडंसं अर्धी 1 बाटली शिल्लक राहते, तर ते मी नंतर पुढच्या महिन्यामध्ये वापरते. तर शेंगदाण्याचं तेल हे आपल्या हार्टसाठी देखील चांगलं आहे आणि कोल्ड प्रेस ऑइल तुम्ही वापरा. कसं आहे, इथे मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे या तेलाबद्दल. 1 लिटर तेलाच्या बाटलीची किंमत जवळपास ₹350 आहे आणि तुम्ही ज्यावेळेस डी-मार्ट किंवा इतर दुकानातून ज्यावेळेस तुम्ही 1 लिटर तेलाची बॅग आणता, सनफ्लॉवर असू दे किंवा शेंगदाण्याचं तेल असू दे, तर ते तेल साधारणपणे ₹168, ₹170, ₹180 किलो मिळतं. आता हे कोल्ड प्रेस ऑइल आहे ना, एका बाटलीची किंमत ₹350 आहे. तर मग 1 लिटर तेलाची किंमत 350 म्हणजे आपल्याला थोडंसं महागच वाटतंय नाही का? पण महाग वगैरे काही नाहीये.
कारण की 1 लिटर तेल घाण्यातून गाळून घेण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 किलो शेंगदाणे क्रश करावे लागतात. त्यानंतर ते तितकं तेल आपल्याला 1 लिटर भर मिळतं. मग तुम्ही विचार करू शकता की आपण आपल्या खाण्यापिण्यामध्ये खरं शुद्धतेचा वापर केला पाहिजे. म्हणजे जे पण तुम्ही घरात पदार्थ बनवता किंवा तेल वगैरे वापरताना तर शुद्धता तपासूनच वापरा. आणि हे जे कच्ची घणी म्हणजेच कोल्ड प्रेस ऑइल जे आहे ते आपल्या हार्टसाठी नेहमीच चांगलं असतं. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी, ए, ई आणि सोबतच हे जे कोल्ड प्रेस केल्यामुळे याचं जे ओरिजिनल कंटेंट जे असतं ना तेलामध्ये तर ते असतं आणि ते आपल्या शरीराला खूपच पोषक असतं. तर बघता बघता इथे मी फ्लावर, वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि तिला आता मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेलं आहे. भाजी शिजत होती तोपर्यंत इथे मी पीठ मळून घेतलं आणि आता पटापट चपाती वगैरे बनवून घेते. कारण की कसं आहे सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलांना भाकरी वगैरे शक्यतो रात्रीच आवडतात आणि ते देखील ठराविक भाज्यांसोबत. त्याच्यामुळे फ्लावर, वाटाणा, बटाट्याची जर भाजी बनवली तर त्यांना चपातीच आवडते. आणि म्हणून मग मी इथे भाजी शिजेपर्यंत पटकन चपातीचं पीठ मळलं आणि आता भरभर चपात्या करून घेते. कसं आहे ना आपण कमवत असतो आपल्या कुटुंबासाठी. आपल्या कुटुंबाची तब्येत आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीतून आपण बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं की मी हे कोल्ड प्रेस ऑइल जसं सांगितलं तुम्हाला तर ते तुम्ही वापरा. त्याच्यानंतर जो तुम्हाला जो रिझल्ट मिळेल ना तो 1 नंबर मिळणार आहे. तर त्याचं एक मी ठराविक कारण सांगते. ज्यावेळेस आपण 180 रुपये लिटरचं तेल ज्यावेळेस वापरतो तर तुम्ही ते वापरून बघा आणि त्याच्या भाज्या बघा तर तुम्हाला ना त्या भाज्या तेलकट वगैरे अशा जाणवतात. त्याच्यावरती एक ना तर्री आल्यासारखी दिसते आणि ह्याच जास्त तेलकट आणि तर्री आलेल्या भाज्या आपल्या हृदयासाठी खूप हानिकारक आहेत आणि म्हणूनच हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. पण जर तुम्ही कोल्ड प्रेस ऑइल किंवा मग कच्ची घणी किंवा मग काय म्हणतो घाण्याचं तेल म्हणतो तर हे जर तेल वापरलं ना तर ते तेल बघा जास्त आपल्याला त्या भाज्या जास्त तेलकट वाटत नाहीत आणि दुसरी गोष्ट त्याला तर्री जास्त येत नाही आणि हेच तर आपल्याला हवं आहे. म्हणून आपण कमवतो आपल्या फॅमिली मेंबरसाठी आणि तो पैसा जो आहे तो व्यवस्थित आपण युटिलाइज जर केला ना तर आपली तब्येत मस्त हेल्दी राहते आणि नंतर जे हार्ट अटॅक किंवा त्यावर खर्च होणारा जो पैसा आहे तो आपण कुठेतरी वाचवू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. तर इथे मी ना भाजी आणि चपाती सगळं बनवून घेतलं. स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचन आवरणं. सगळ्यात महत्त्वाचा टास्क जो आहे ना तो सगळ्यात शेवटीचा तो म्हणजे किचन आवरणं. तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर भरपूर असं पीठ त्याच्यानंतर थोडंसं तेल उडालेलं असतं, थोडंसं काही भाजी वगैरे सांडलेली असते तर ते आता आपण क्लीन करून घेणार आहोत. तर इथे ना ओला कपडा करायचा आणि ओल्या कपड्याने मस्तपैकी गॅस आणि किचनचा ओटा पुसून घ्यायचा. तर हे ना माझं सगळ्यात आवडतं काम आहे किचनमधलं तसं म्हणायला गेलं तर. कारण की काय आहे किचनचा कपडा ओला करायचा आणि भरभर तो गॅसवरून आणि हा जो गॅसचा काउंटर टॉप आहे त्याच्यावर मस्तपैकी एकाच झटक्यामध्ये फिरवून सिंकमध्ये खेचून घ्यायचा. सगळा कचरा सिंकमध्ये पडतो आणि किचनचा ओटा एकदम लख्ख 1 ते 2 मिनिटामध्ये होतो. तर इथे ना मी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतलेले कारण की रात्रीच मी व्यवस्थित स्प्रे वगैरे करून घेतलेला आणि सकाळी देखील मी पुन्हा एकदा हे किचन चहा वगैरे करायच्या आधी पुसून घेतलं होतं. त्याच्यामुळे मला आता स्प्रे करायची आवश्यकता वाटत नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम किचन आवरलंय, स्वयंपाक झालाय, राहिले ती म्हणजे सिंक साफ करायचं. आता हा किचनचा एक शेवटचा कोपरा सिंकचा जर आपण साफ केला ना, सगळी भांडी आणि सिंक वगैरे स्वच्छ केलं की पूर्ण किचन आपलं लख्ख आणि चकाचक असं दिसायला लागतं. तर चला आता इथे मी ना पटकन भांडी वगैरे घासून घेते आणि बाकीचं काम जे आहे ते आरामात आता करणार आहे. कारण की आत्ता वाजत आलेले आहेत जवळपास 12:30 होऊन गेलेले आहेत आणि आता 12:30 वाजेपर्यंत हे सगळं काम उरकलं की जवळपास 1 ते 1:30 वाजता आम्ही सगळेजण जेवण करून घेऊ. तर इथे ना मुलांसाठी आता मी काही वेगळा असा नाश्ता वगैरे बनवणार नाहीये कारण की लहान मुलांनी सकाळी चहा आणि बिस्किट खाल्लेलं आहे. तर मग मी विचार केला की चला आता भाजी चपाती झालेली आहे तर गरमागरम भाजी आणि चपाती मुलांना देणार आहे मी. तर आता ती जेवायला दिलं की मुलं त्यांची त्यांची खाऊन रिकामी होतील. मस्तपैकी समर वेकेशन चाललेले आहे. बरेच जण गावी वगैरे चाललेले आहेत, जात आहेत. पण आम्ही सध्या तरी गावी जाण्याचा सध्या तरी काही विचार नाहीये कारण की घरात आहे आमच्या लग्न आणि त्यामुळे सध्या एकच धावपळ चाललेली आहे लग्नाची तयारी करणं.
आणि ही लग्नाची तयारी करत असताना थोडीफार धावपळ वगैरे होणार आहे. माझी देखील धावपळ होणार आहे आणि त्यामुळे मला जितकं तुमच्याशी माझे व्लॉग शेअर करता येईल ना, तितके मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जर एखादा दिवस जर माझा व्लॉग आला नाही किंवा दिवसाआड जर व्लॉग येत असतील, तर मग तुम्ही तसं समजून घ्या. कारण की तुम्हाला माहिती आहे लग्न घरामध्ये किती धावपळ असते आणि घरातली सून म्हणून तर ते आपल्याला काम करणं गरजेचंच आहे. तर इथे ना मी जवळपास सगळी भांडी आवरली, सगळी घासून घेतली आणि आता इथे किचनचं सिंक देखील स्वच्छ केलं. किचनच्या सिंकमधली जी जाळी होती त्यातले अन्नाचे कण सगळे काढून घेतले. सिंक स्वच्छ केलं, हात वगैरे धुते आता आणि मस्तपैकी आता गरमागरम जेवण करून घेणार आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.